आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारी परंपरेची जाण डोंबिवली येथील आगरी कोळी महोत्सवाच्या सोहळ्यात कल्याण डोंबिवलीकरांना प्रत्यक्षात दिसून आली। 5 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत डोंबिवलीच्या ह.भ.प. सावळाराम क्रीडा संकुलाच्या मैदानात दिव्य भव्य असे आगरी कोळी महोत्सव भरविण्यात आले आहे। आगरी कोळी महोत्सवाचे यंदाचे हे दुसरे पर्व आहे। डोंबिवलीच्या समाजसेवक जयेंद्र धर्मा पाटील व त्यांच्या सहकार्यांनी हा आगरी कोळी महोत्सव असा आगळावेगळा सोहळा सुरू केला आहे। या सोहळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे 100 स्टॉल लागले असून स्थानिकांना विविध दुर्मिळ वस्तू खरेदी करण्याची संधी प्राप्त झाली आहे। विशेष म्हणजे या आगरी कोळी महोत्सवाच्या प्रारंभी कल्याण डोंबिवलीकरांना येथूनच पंढरपूर आळंदीच्या दिंडी सोहळ्याचे अद्भुत दर्शन घडण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे। या सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाण ठेवून आयोजकांनी नृत्य, लावणी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवून कार्यक्रम यशस्वी केले आहे। या आगरी कोळी महोत्सव सोहळ्याला दिग्गज मंडळींनी आवर्जून उपस्थिती दाखवली होती। समाजातील धुरीणांना माझी विनंती आहे की कीर्तनाचे सोहळे जरूर भरवा, त्याला माझा विरोध असूच शकत नाही। पण या सोहळ्यांबरोबर आता आपल्या गावागावांमध्ये, आपल्या खेड्याखेड्यांमध्ये शिक्षणाच्या वाऱ्या निघाल्या पाहिजेत, शिक्षणाचे सोहळे झाले पाहिजेत आणि शिक्षणाचे सप्ताह भरले पाहिजेत। हे लक्षात ठेवा, त्याशिवाय समाजाची शैक्षणिक उन्नती होणे नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही आमच्या परंपरा आणि सण निश्चित जपले पाहिजेत। याला विरोधच नाही, कारण मी खूप परंपरावादी आहे। पण परंपरेचं विकृतीकरण करण्याचा मी कट्टर विरोधकी आहे आणि या विकृतीकरणावर जेवढा पैसा खर्च होतो तो पैसा ताबडतोब थांबून समाजातील तळागाळाच्या, किंबहुना नाही जमलं तर तुमच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करा, तुमच्या मुलांच्या शैक्षणिक उन्नयनांवर खर्च करा। नका तू तिकडे वाह्यात खर्च करू। माझी विनंती आहे माझ्या समाजाला, कोळी बांधवांना, आगरी बांधवांना विनंती आहे की परंपरा जपत असताना परंपरेचं अवडंबर जे विकृतीकरण आता आज आपल्या समाजांमध्ये चाललेलं आहे, बाकीचे लोक बाकीचा समाजाचा आस्वाद घेतात, तुमच्या तोंडावर वाहवा म्हणतात तेवढ्या पुरतं आणि आम्ही त्याच्याने उरून जातो की हळद साजरी करावी तर आगऱ्यांसारखी, हळदी साजरी करावी तर कोळ्यांसारखी। जरूर, पण त्याचबरोबर तितकाच खर्च मुलांवर करा, तितकाच खर्च मुलांच्या शिक्षणावर करा, ही माझी तुम्हाला विनंती आहे। आम्ही जितका खर्च, अजून एक आगरी कोळी बांधवांना किंवा भगिनींना भूषणावं अशी गोष्ट आहे। मला विरोध नाही, मला माझ्या समाजाचा खरंच अभिमान आहे की माझ्या भगिनी, आया बहिणी लाख रुपयाचे सोन्याचे दागिने अंगावर घालून मिरवतात। जेवढा खर्च माझ्या भगिनीला सोन्याने मडवायला केला जातो, मला त्याच्या आईवडिलांना, नवऱ्याला, पतीला, सगळ्यांना एक विनंती आहे की तेवढा किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त खर्च माझ्या भगिनीच्या शिक्षणावर झाला पाहिजे। परिवर्तन करा, विचारांमध्ये परिवर्तन करा, दृष्टिकोन बदला। हे सौंदर्य किती काळ टिकणार आहे? माझ्या युवक युवतींना सांगायचं की सुंदर दिसायचं नाही असं मुळातच नाही, सौंदर्य वर्धनासाठी प्रयत्न करायचे नाही तसं मुळीच नाही, करा, पण त्याहीपेक्षा बुद्धिमत्तेचं, शिक्षणाचं सौंदर्य कमवा। माझं माझ्या समाज बांधवांना नेहमी सांगणं असतं, दिवाळी सण अत्यानंदाने साजरा करतो आम्ही। आपल्या समाजाकडनं सण, उत्सव, परंपरा साजऱ्या कशा कराव्यात हे शेजारच्या समाजाने निश्चित शिकावं। पण हे सण माझ्या समाज बांधवासाठी, माझ्या भगिनींसाठी रोजच्या रोज झाले पाहिजेत। सांगायचं तात्पर्य, माझी विनंती आहे युवक युवतींना, IAS IPS बना, कलेक्टर बना। बाळांनो, ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुमच्यासाठी पायघड्या घातल्या जातील आणि तुमच्यासाठी फटाके वाजवून रोज दिवाळी साजरी केली जाईल।
का समाज आपला मागे आहे, का आपले युवक युवती मागे आहेत? विचार करा, इतर समाज काय करतोय आणि आम्ही काय करतो, आमचे युवक युवती काय करतात, आमचे पालक काय करतात, आमचा समाज काय करतो. खेदाची गोष्ट आहे, आम्ही हे सणवार साजरे करत असताना गणपती आला की आमचा युवक युवती अभ्यास सोडून 1 महिना आधी मखर तयार करायच्या मागे लागतो. जी गोष्ट सहज बाजारात विकत मिळते त्यावर आम्ही मखर तयार करण्यात. गोविंद आला की 1 महिना पथकाचा सराव शाळा बुडून करतो. त्याही पेक्षा वाईट गोष्ट आज आहे, मैदानी खेळ खेळू नका असं मला म्हणायचं नाही. प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली आहे. आता क्रिकेटचं प्युअर येईल, वार्षिक परीक्षा सुरू असते, बोर्डाची परीक्षा सुरू असते आणि 10वी 12वीचे विद्यार्थी क्रिकेट खेळायला जातात आणि गावातली मंडळी त्यांना प्रोत्साहित करायला जातात. अशा प्रकारे शिक्षणाचं का नाही असा उत्सव भरला जात? शिक्षणाच्या ठिकाणी गाव का नाही प्रोत्साहित करायला जात? मला याचा विरोध नाहीये, तुम्ही हे सगळं करा, मी याचा विरोधक नाहीये. पण हेच करत असताना ज्याच्यामुळे आपल्या समाजाचं भलं होणार आहे, आपल्या युवक युवतींचं भलं होणार आहे, अशा शिक्षणाच्या जत्रेत, अशा शिक्षणाच्या ठिकाणी, अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही जल्लोषात का जात नाहीये? इथे युवक युवतींचं काहीच दिसत नाही. ज्या गोष्टीला समाज डोक्यावर घेतो, युवक आणि युवती त्या दिशेला आकर्षित होतात हे लक्षात ठेवा. इथे समाज घडवताना आम्ही समाजाचे घटक चुकतो. समाजाने ज्या गोष्टीला डोक्यावर घेतलं, युवक युवती त्याच दिशेला वळतात. आम्ही आभासी दुनियेचा कित्ता गिरवतो. आम्ही सिने नट नट्यांना त्यांच्या कलेला वाव देऊ नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण समाज त्याला जेव्हा प्रमाणाबाहेर डोक्यावर घेतो तेव्हा प्रत्येक जण नृत्यांगना बनायला धावते, प्रत्येक जण कलाकार बनायला धावतो. अरे पण मग समाजामध्ये रोज शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर्स कोणीच तयार होत नाही का हो? त्यांना समाजासमोर आणा, त्यांचा उदो करा, तर तुमची मुलं त्यांचा कित्ता गिरवतील. समाजामध्ये कोणीच उद्योगपती नाही, त्यांना स्टेजवर आणा, त्यांचा उदो आपणच करा. आज गाव खेड्यांमध्ये मला खूप खेदाची गोष्ट वाटते, घराघरातला प्रत्येक मोठा माणूस काम धंदे सोडून त्या क्रिकेटच्या मैदानात तिथे जातो आणि गावासाठी जल्लोष करतो. मग गावातल्या हुशार बुद्धिमान मुलांना घ्या आणि त्यांच्यासाठी लाख लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं जातं. मग हेच लाख रुपये गावातल्या एखाद्या हुशार विद्यार्थ्यासाठी का नाही खर्च करतायत? मी व्याख्यानांच्या योगाने महाराष्ट्रभर नाही म्हणता तरी बऱ्याच गावखेड्यांकडे फिरतो. मी त्या ठिकाणी सर एक गोष्ट तुम्हाला सांगतो की गावातील बुद्धिमान हुशार विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणचा नेता सुद्धा वेळ काढून दिल्लीहून तिथे येतो, पैसा पुरवतो आणि गावातल्या लोकांना इन्स्ट्रक्शन देऊन त्याला अमेरिकेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करतो. कुठेच आमचे समाज दुरीन. त्यांना का मिळत नाही की समाजामध्ये अशी शिकलेली, सुशिक्षित किंवा बुद्धिमान मुलं, त्यांच्यासाठी मदतीचा हात का मोठ्या प्रमाणात येत नाहीये? आपण उचलणार तर आपली मुलं मोठी होणार. आपण चुकतो आहोत. सर मी शिकलो नाही, मला काय माहिती आहे? एकटा कोणीच परिपूर्ण नाही. कोणतीही डिग्री घेऊन या व्यासपीठावर जरी आला असेल तरी एकटा माणूस कधीच बुद्धिमान असू शकत नाही. पण समाजातले असे अनेक बुद्धिमान विचारवंत घटक एकत्र करून समाजाची साखळी निर्माण केली तर कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मुलांना मुलींना मार्गदर्शन करता येणार नाही? सांगा बरं मला. हा दृष्टिकोन बदलायला हवा. सगळ्या गोष्टी करा. माझा हळदीला विरोध नाही, माझा क्रिकेटच्या मॅचला विरोध नाही, माझा कबड्डीच्या मॅचला विरोध नाही, पण त्याच्या बरोबरीने किंवा एक गुंजभर का जास्त होईना शिक्षणाचे सोहळे झालेच पाहिजे. तर आणि तर समाजाचं उन्नयन निश्चित आहे. अन्यथा समाजाचं उन्नयन खूप कठीण गोष्ट आहे. माझ्या समाज बांधवांना, माझ्या युवक युवतींना मला सांगायचं आहे, आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या शैक्षणिक क्षेत्राची निवड करा. समाजातील काही घटक जे समाजासाठी सतत झटत असतात त्यांना एक दुसरी गोष्ट सांगतो की आपल्या समाजातील कोळी आगरी समाजातील विद्यार्थ्यांना, युवक युवतींना आजही शिक्षणाच्या मुंबईसारख्या मेट्रोपॉल सिटीच्या दरम्यान कल्याण डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी भेट देऊन या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महिला बालकल्याण सभापती रेखा चौधरी, राजेंद्र चौधरी यांनीही सतत सहकार्य केले.
सोहळ्याचे आयोजक व अध्यक्ष जयंत धर्मा पाटील, निवेदक विवेक पोरजी, कैलास पाटील, सागर पाटील, किरण पाटील, लालचंद पाटील, महेश संते, दत्ता पाटील, किशोर म्हात्रे, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, गंगाराम मढवी, अमित दुखंडे, महेंद्र धर्मा पाटील, सुनील पाटील या सर्व मित्रमंडळींनी या सांस्कृतिक आगळी कोळी महोत्सवासाठी परिश्रम घेतले आहे. नमस्कार. आगरी कोळी प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य वारकरी रिंगण सोहळा पहिल्याच दिवशी पार पडला. खरं तर दिनांक 5 जानेवारी ते दिनांक 13 जानेवारी 2019 असा 9 दिवसांचा कालावधी असणारा वारकरी रिंगण, त्याचबरोबर माऊलींचे अश्व, त्याचबरोबर संत मुक्ताईंच्या पादुका, त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आगरी कोळी प्रतिष्ठानच्या वतीनं आगरी कोळी महोत्सवामध्ये या ठिकाणी साकारण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष जयंत धर्मा पाटील यांच्या व्यवस्थापन समितीनं सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पाडून आपल्या कामाची पूर्तता दाखवलेली आहे. आपण पाहिलं तर या महोत्सवामध्ये भव्य दिव्य या शृंखलेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला सक्रिय सहभागी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही आगरी कोळी समाजाच्या वस्तू आहेत, विवाह पद्धतीच्या वस्तू आहेत, शेतीची अवजारे आहेत, या सर्वांची अनुभूती पाहायला मिळणार आहे. असाच एक उत्साहानं भरलेला म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सव आगरी कोळी प्रतिष्ठानच्या वतीनं